क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा। आमचे गुरुवर्य आमदार बाळाराम पाटील साहेब यांचाच वाढदिवस असल्या कारणाने आम्ही लोक शुभ दिवसाचा निमित्त लागून जेणेकरून हे चारही उमेदवार निवडून येणार आहेत आणि शुभ शकून आमच्या शेतकरी कामगार पक्षाला लागेल हा उद्देश ठेवून आम्ही आज 29 तारखेला आमदार बाळाराम पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त नामनिर्देशन अर्ज म्हणजे उमेदवारांचा अर्ज शेतकरी कामगार पक्षाचे चौघांचा भरलेला आहे। अ मधून आहेत अर्चना योगेश भोईर आणि ब मधून योगिता समीर फडके आणि क मधून अरविंद पुंडलिक म्हात्रे आणि तसं ड मधून राम माधव पाटील असे 4 उमेदवार अ ब क ड मधून उमेदवार चौघे जण नामनिर्देशन अर्ज भरलेला। सर्वांना आनंद वाटलेला आहे आणि एक उत्साह झालेला आहे लोकांना का इथे हे 4ही उमेदवार आहेत ते महाआघाडीचे जरी असले तरी शेतकरी कामगार पक्षाचे आणि विशेष म्हणजे आमदार बाळाराम पाटील साहेब यांचे बाल किल्ल्यातले यामुळे लोकांना एक वेगळा आनंद निर्माण झाला होता। पण त्या उद्देशाने तशी सर्वजणही नागरिकही आणि आमच्या सर्व आघाडीच्या लोकांनी जमा केली। आम्हाला एबी फॉर्म भेटलेला आहे आणि आम्ही लोक एबी फॉर्म भरून स्वतः मला वाटतं आमदार बाळाराम पाटील साहेब आले, स्वतः काशीराम पाटील साहेब आमचे आलेले होते आणि सर्वच्या प्रतीने आम्ही सर्वजण अर्ज सबमिट केलेले। आम्ही यावेळी नामनिर्देशन अर्जामध्ये शपथपूर्वक लिहून दिलेला आहे का जे कासाडी नदी आहे या कासाडी नदीचा पुनर्वसन केल्याशिवाय मी राहणार नाही। तसंच तोंडरा, नावडे, देवीचा पाडा आणि डोंगराचा पाडा आणि नागझरी इथं जलकुंभ 100% बांधली जाईल असं मी शपथपत्र दिलेलं आहे आणि शपथपत्र दिले 500 रुपयाचे बॉन्डवर लिहून देतो तुम्हाला। तर हे केल्या नाही तर मी माझा राजीनामा सुद्धा घ्या तुम्ही लवकर 2 वर्षाच्या आत हे पूर्ण कामं झालेलं असेल आणि प्रदूषणावर माझं सखोल या जो लक्ष असेल का जेणेकरून या भागातल्या नागरिकांना प्रचंड त्रास निर्माण होतोय। या त्रासाला अडचण निर्माण होणे म्हणून आम्ही लोक प्रदूषणावर चांगल्या पद्धतीने 4 जणही काम करणार आहोत। आणि दुसरी गोष्ट महानगरपालिकेला आज जो मालमत्ता कर आहे हा मालमत्ता कर हा जो वाढलेला आहे या मालमत्ता करावर कसं कमी करता येईल, त्यांना कसं सहानुभूती मिळेल म्हणजे कसं त्यांना हे करता येईल त्या संदर्भात आम्ही मोठा ठोस 4 जण आक्रमक राहतील हे तुम्हाला आवर्जून सांगतो। मी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रभाग क्रमांक 2 मधून असल्यामुळे माझा भाग इतर नगरसेवकांच्या पेक्षा वेगळा कारण माझ्या भागामध्ये तळोजा एमआयडीसी सिडकोचं प्राधिकरण आहे, महानगरपालिकेचं आहे, रेल्वेचं प्राधिकरण आहे। हे असले प्राधिकरण असल्यामुळे मला सिडकोच्या प्राधिकरणामुळे माझ्या परिसरामध्ये एक सुसज्ज असं मी गार्डन बनवलं जेणेकरून माझी आमदार दत्तू पाटील यांच्या नावाने आम्ही तिथेशी गार्डन बनवलं सिडकोकडनं। तसंच मी सिडकोकडनं होल्डिंग पॉइंट बनवून घेतलं, एसटीपी प्लॅन बनवून घेतलं सिडकोकडनं कारण नावडा वसाहती असल्या कारणाने। तसंच एमआयडीसी असल्या कारण एमआयडीसीच्या प्रदूषणावर कमी होत नाही। मी स्वतः एनजीटी आणि सुप्रीम कोर्टात केस लढतो 2017 पासून न्यायालयात केस लढतो आणि त्याचे 17.5 कोटी रुपये आज कोर्टाच्या आदेशामुळे पनवेल महानगरपालिकेकडे जमा आहेत परंतु त्याचं काम सुरुवात केल्या जात नाही। आता सभागृहात आलो तर तुम्ही पहिल्या पावलामध्ये तुम्ही बघा तो 100% काम झालेलं असेल आणि सुरुवात होणार। आपल्या कारकिर्दीत त्या भागामध्ये असलेल्या लोकांमध्ये रोगराई प्रमाणे येणारी पिढी ही नष्ट होऊ नये प्रचंड मी त्याचा अभ्यास केलेला आहे आणि न्यायालयाने सुद्धा याच्यावर ताशेरे ओढलेले आहेत तर या प्रदूषणावर जर आता जर उपाययोजना झाल्या नाहीत तर येणारा काल हा प्रचंड याच्यामध्ये लोक 50 लाख 1 कोटी रुपयाचे तिथेशी घरं घेतात म्हणजे फ्लॅट घेतात आणि या फ्लॅट घेऊन सुद्धा तिथे आलेल्या लोक मॅक्झिमम 5 ते 4 महिन्यामध्ये ते शरीरावर परिणाम पडतोय आणि त्याच्यामुळे त्यांना वाटतो की इथे आम्ही विनाकारण फ्लॅट घेतलं 50 लाख नाही 1 कोटीचं फ्लॅट घेतलं आम्ही म्हणजे त्यांची जीवनाची पूर्ण पुंजी तिथे लावलेले असतात। मग त्यांना नक्की इथं आल्यावर समजतो की बाबा इथे एवढी मोठी फसवणूक झालेली आहे या रोगराईवर कोणीतरी आवाज उठवायला पाहिजे। हा उद्देश ठेवून मी स्वतः अनेक अग्निपरीक्षा देऊन स्वतः याच्यावर 2017 पासून एनजीटी आणि सुप्रीम कोर्टात लढतोय। अजूनही सुप्रीम कोर्टात केस चालू आहे, येत्या महिन्याभरात ती सुद्धा तारीख लागणार। हा विरोधक हे म्हणत नाही मी कारण विरोधक नसेल तर कोणत्याही खेळाला मजा नसतो। जर क्रिकेटमध्ये विरोधक नसेल तर बाय दिलेल्या त्या मॅचला मजाही नसतो। माझा म्हणा विरोधक असावा तरच मजा असतो। कोणते क्रिकेट असू द्या किंवा राजकारण असू द्या प्रत्येक खेळमध्ये विरोध पाहिजे।